तसं जीव तत्व हे मूळचं चोख आहे. कुठेतरी जीवनामध्ये येतं, नको ते एकत्र येतं, कुठेतरी डाग लागतो आणि अलंकाराचा दागिना होतो. माझं बोलणं कळलं? अजून मराठी भाषेतलं महत्व लक्षात घ्या. ज्याला डाग नसतो तो अलंकार आणि ज्याला डाग असतो तो दागिना. नाही का? दागिन्याला डाग असतो. कोल्हापुरी साज, अनारकली हार, याला डाग आहे. पण पूर्वीचे शिंदेशाही तोडे, नुसत्या ठोकलेल्या पाटल्या, कुठेही काही नाही, नुसती चीप घेतली, ठोकली, बरोबर केली, तोंड जुळली, जमलंय. अलंकार. तसं मुळात चोख जीव आहे. जीव स्वयचित स्वरूप, पण जे गुणी मिळे दिसे तद्रूप. मुळात जीव हा शुद्ध आहे, पवित्र आहे. पण काय होतं, आपली मुलं चांगली असतात पण नको तिथे जातात, मग आपण म्हणतो बिघडलं. वस्तुस्थिती आहे, मुलं चांगलीच असतात, ज्या घरामध्ये वाढतात तिथले संस्कार चांगले असतात, पण नको त्या बैठकीमध्ये गेलं की मुलं जशी बिघडतात. अगदी चांगलं तोंड आहे, पण नको ते तोंडात गेलं तर तोंड सुद्धा कडू होतं. तसं जीवन चोख आहे, जीवन पवित्र आहे, पण नको ते प्रतितीत जातं, नको ते विचारात शिरतं, नको ते मनामध्ये येतं आणि मन चंचल होतं. त्याच्याकरता चोखोबा होणं हे आपल्या जीवनाचं साध्य असावं. जात बघू नका, जन्माला कोण कुठे आला हे महत्वाचं नाही, अंतःकरणातली प्रेम प्रतिती काय प्रगट झाली हे महत्वाचं. बरं का? मला अभंग वाचताना असं आठवलं, एकांती बैसोनी करी गुज गोष्टी. कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला गुज सांगितलं होतं आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये चोखोबारायाला गुज सांगितलं. आहे की नाही वैशिष्ट्य या अभंगाचं? कृष्ण अवतारामध्ये गीता सांगितली, सगळे होते आजूबाजूला, कोण नव्हतं, तरी अवधान पगळ करोनी अनेक एक वेळ, हे वाक्य माझे निर्मळ ऐक का, हे वाच्य म्हणून बोलिजे का, श्राव्य मग ऐकिजे, तैसे नवे परी तुझे भाग्य बरवे. अर्जुना ऐक, अवधान पगळ करून ऐक. कारण का, जिव्हारीचे गुज जीवासी सांगत से तुझ, हे अनन्य गतीचे मदाती व्यसन. माझ्या जीवातलं जे गुज आहे ते अर्जुना मी तुला सांगतो. म्हणजे गीतेच्या काळामध्ये कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला गुज सांगितलं आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये चोखोबारायाला, म्हणजे ज्यांची प्रतिती चोख आहे, ज्यांचे विचार चोख आहे, ज्यांचं जीवन ध्येय चोख आहे, अशांना सांगितलं. तरी जयाचे चोखट मानसी मी होण्यासे क्षेत्र संन्यासी, आणि जया निजलिया ती उपासी वैराग्येसी. चोख बघा, अहो 5 पांडव, अर्जुनालाच का सांगितलं? अस्थेज्या सद्भावा आतू धर्म करी राणीवा. आस्था, आपुलकी. बरं का, घरामध्ये 4 मुलं जरी असली, 2-4 जरी असली, तर एकालाच गुज म्हातारा सांगतो, सगळ्याला सांगत नाही. ज्यांची वृत्ती चंचल असते ना त्याला नाही सांगत. काही माणसानं गुज सांगावं तो बाहेर जाऊन सांगतो, माझ्या बाबांनी मला असं सांगितलं. म्हटलं कुणाला सांगू नको, मला वाटतं असं. गुज ऐकल्यानंतर ऐकला तिथेच विसरला आणि योग्य वेळेला बाहेर काढला, अशाला गुज सांगावं. गुज ऐकण्याची सुद्धा लायकी लागते, गुज ऐकण्याची सुद्धा पात्रता लागते, नाही का? पूर्वीच्या काळी कुठेतरी धन पुरून ठेवायचे. हो, मग तो म्हातारा आपल्या बायकोला सुद्धा सांगायचा नाही, कारण बायकाच्या तोंडात काही राहत नाही असं म्हणत होते. मी म्हणतात सध्या बाबा सर्वोच्च पदावर जर
एखादी स्त्री आहे आणि तिने गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर मी असं कसं म्हणू, नाही का, कसं म्हणू, म्हणून असं म्हणत होते असं मी स्टेटमेंट केलं. काय किती अवघड आहे. म्हणून तो म्हातारा मरताना आजूबाजूला कोणी नाही असं बघून एखाद्या मुला, हे बघ रामे इकडे, ते अमके तमके आपली चौकट आहे ना दरवाजाची, त्याच्या उजव्या हाताला ते काढायचंच नसतं. अगदी आपल्या घरावर संकट आलं तरच काढायचं, दुसरं कोणाला सांगू नको. तू तुझ्या पोराला, बायकोला सुद्धा नको. असं बोलणं कळलं का? तसं या ठिकाणी अर्जुनाला गुज जसं ज्ञानेश्वरीत सांगितलं, अर्जुनाचं गुज आध्यात्मिक होतं. ते गुज सांगताना पुढच्या श्लोकामध्ये म्हणाले, तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मदव्यात व्यापका ते विरा विषयो करी. बाह्य आणि अंतरामध्ये अंतरच नाही, बाह्य आणि अंतरामध्ये अंतर नाही, हा विचार परिपक्व कर. अर्जुना कळलं का? हा आध्यात्मिक विचार फार मोठा झाला. चोखोबारायला संसारातली तुमच्यासारखी माणसं त्यांच्या करता विचार सांगितला. गीतेमध्ये जे तत्वज्ञान सांगितलं, अध्यात्माची परिसीमा, ते सुद्धा शेवट सांगितलं. पहिल्यांदा गुज सांगितलं नाही बरं का. गुज कळण्याकरता सुद्धा पात्रता लागते. चाव्या घ्यायच्या की नाही. मुलगा म्हणतो, बाबा माझ्याकरता चाव्या आहेत ना. तुझ्या करताच आहे पण योग्य वेळी देईन. जेव्हा चावीचं महत्व तुला कळेल तेव्हा देईल. तसं अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगून शेवटी सांगितलं. शेवटी अर्जुनाला सुद्धा म्हणावं लागलं, आता किती नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझं. मग आजपासून म्हणतोय गुज सांगतो, गुज सांगतो, गुज सांगतो, गुज सांगतो. सांगत का नाही? नाही रे म्हणे, तुझी तयारी करतो. तुम्हाला जर कोणी म्हटलं ना चकली देतो म्हटलं तर बरं आणा. मग तुम्हाला जर कोणी सांगितलं ना, अहो आत्ताच दिवाळीचा फराळ केला आणि देवाला चकलीचा नैवेद्य दाखवला तुम्हाला देतो, असं होय, जरा देवाचा प्रसाद होय, हात पुसून घेतो. माझं म्हणणं कळलं का? नुसता एक शब्द टाकला की देवाचा प्रसाद म्हटला की जाणीव झाली, हे काही नुसती चकली नाही, हा प्रसाद आहे. तसं गुह्य हळूहळू सांगितल्यानंतर जाणीव झाली की सामान्य गुज नाही, सामान्य गुज नाही, हे असामान्य गुज आहे. आणि म्हणून ते गुज जसं अर्जुनाला सांगितलं तसं या ठिकाणी, आणि चोख प्रतितेचे आमचे चोखोबाराया. काय असतो तुमच्या आमच्यासारखे साधे जीव, संसारी आसक्त माया मोहेरत आणि आईसे जे पतित तारावया. एक तरी हात वर करून मला सांगेल का की मला संसाराचा त्रास नाही? कुठे काय दिसतंय का? काय ते लहान पोराने आत्ता हात वर केला, म्हणजे तो सहज झाला त्याचा, त्याला अजून माहिती नाही बरं का, म्हणजे सहज गंमत म्हणून झाला, विनोद केला. काय म्हटलं, मी नाही करणार कोणी हात वर, मी सुद्धा करणार नाही. तुम्ही म्हणाल बाबा महाराज एवढ्या वर्ष परमार्थ करतायत, तुम्ही हात वर, बिलकुल नाही करणार. कसं करणार? अरे नाना संसार आडवी, पावला पावलाला जो अडवतो तो संसार. ब्रह्मचारी असू दे, संन्यासी असू दे, संसारिक असू दे, गरीब असू दे नाही तर श्रीमंत असू दे, फुटपाथवर निजणारा असू दे नाही तर 10 लाखाच्या पलंगावर निजणारा असू दे, संसार सगळ्यांनाच अडवतो. अडवण्याच्या जागा निराळ्या असतील पण अडवतो बर का. कोणाजवळ पैसा आहे तर पोरं चांगली नाही, कोणाची पोरं चांगली आहेत तर पैसा नाही, कोणाचा मुलगा चांगला आहे तर कार्टीचं बरं नाही. माफ करा मला, सगळं बरं आहे तर बायकोची तब्येत बरी, बायको बरी आहे पोरं बरं नाही तर याच्यात पोटात दुखायला लागलं. नाही एक सांगू का, तुम्हाला जर
एक कागद दिले की तुमच्या अडचणी लिहून द्या, तर मला वाटतं माझ्यापेक्षा 1000 पटीने जास्ती लिहा. कारण संसार त्याचंच नाव आहे जो पावलोपावली अडवतो. तो संसार त्याला म्हणावं जिथे आपल्या मनासारखं काही होत नाही. तो आपण आपली मनाची समजूत करून घेतो. समजूत करून घेणं निराळं. बाई लग्न करते म्हणजे तिला 100% पटला म्हणून नाही. तो तिच्या गळ्यात हार घालतो याचा अर्थ ती त्याला 100% पटली असं नाही. बाप म्हणाला 10नी तुला नापास केले, आता 11वा तरी जाऊ दे, पुन्हा नापासाचा झटका नको. कळला का संसार? संसार. मग वडील म्हणतात झालं बाबा एकदा. काय पण झालं तरी मनातली पाल सुकतुकतेच. बरोबर काही झालं सांगा मला. इथे एवढा हजारोनी आज अगदी फुल कपॅसिटीने क्राऊड आहे. रोज असतोच पण आज जास्तीत जास्ती आहे. कीर्तन म्हटल्यानंतर माणसांना जरा गाणं भजन कीर्तन आवडतं म्हणून माणसं जरा जास्ती येतात. अजून आलं का लक्षात? हो, गाण्याचा आवड असते, संगीताचं. खरंच आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन नंतर आली, पहिल्यांदा कीर्तन आली. कीर्तनाचं बरं का, कीर्तनाचं महत्व आहेच आहे. मी तुम्हाला सांगू का, गीता असं सांगते, असं काही देव म्हणाला नाही की जिथे माझं प्रवचन चालू आहे तिथे मी आहे. माझे भक्त गाती जेथे नारदा ठेवा. देव प्रवचनात का नसतो? कारण तो प्रवचन करतो. माझं बोलणं कळलं का? गीतेचं काय झालं? कीर्तन झालं का प्रवचन झालं? आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं कीर्तन केलं बरं का. धर्म कीर्तन नाव ठेवलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी काय ठेवलं? पण देव प्रवचन करतो आणि ज्या ठिकाणी कीर्तन आहे तिथे प्रत्यक्ष देव असतो. कारण देवाला नाचायला आवडतं, भजन करायला आवडतं. कारण काय आहे, प्रवचनामध्ये उपदेश आहे आणि कीर्तनात त्याचं नाव घेतात. कोणालाही आपल्या नामाचा गजर झालेला बरा वाटतो की नाही? काय लग्न झाल्यानंतर जे बाईला मुलाचा राग येतो, काय कारण असलं पाहिजे? त्याचं एक कारण आहे की तिचं नामस्मरण कमी होतं. आत्ता कळलं. कारण तिचं नामस्मरण एकदम निम्म्यावर आलं, 50%. घरात आलं की आई जरा पाणी दे, आई खायला दे, आई माझा बुशर्ट कुठे ठेवला, आई माझा टॉवेल कुठे ठेवला. इथे अगं ऐकलं का? नाभी नाभी या उत्तरे करुणा करे आशिवाजी. मनुष्य घाबरतो. काय एखादं काही झालं की घाबरतो. मग घरातला काय घाबरलं? काय झालं? अरे मी आहे ना. मी एकटीच होते. हा बार आता मी आहे. काय झालं? कशाने झालं? नाभी नाभी या उत्तरे करुणा करे आश्वासिजे. शब्दानीच आधार दिला. आता एक शब्द सांगू का?
ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाच्या माध्यमातून सगळ्या बहुजन समाजाचा उद्धार केला. कशाच्या माध्यमातून? काय तत्वज्ञान? कशाच्या माध्यमातून? कुळ जाती वर्ण हे आघवेच्या प्रमाण. ज्या कुळ जाती वर्णामध्ये समाज अडकला होता त्याला त्याच्यातून बाहेर काढण्याकरता, कारण वारकरी संप्रदायातला शब्दच. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता कवणासी. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. मुक्त कसं केलं? अजून एक अभंग आहे. चाल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. चाल, तुला मोकळं करून टाकलं. हो बाहेर, पड बाहेर जा यातून. काय म्हण विठ्ठल विठ्ठल. हे कशाची ताकद आहे? कशाची ताकद आहे? म्हणून विधी शब्द दाखवतो, निषेधी. ज्या ठिकाणी विधी आहे ज्या ठिकाणी निषेध आहे. काय सांगायचं? म्हणून हे बघा, कायद्यामध्ये सुद्धा हिंदू लॉ निराळा आहे, मुस्लिम लॉ निराळा आहे. तिथे 3 लग्न 4 लग्न केले तरी परमिशन आहे. 7 केली 10 केली तरी परमिटेड आहेत. आपल्याकडे एक असताना दुसरी करायची नाही. ती एक जर आवडत नसेल तर सोडून द्यायची. म्हणजे मी तुम्हाला कायद्याचा भाग सांग. नाही, एखाद्याला वाटतं आपल्याला दुसरी करायची आहे तर त्याला पर्याय सांगायला नको का? आपण प्रवचनातून लग्न जुळवायचं काम करतो, मोडायचं सुद्धा करतो. हिंदूला का सांगतो? एक पत्नी असताना दुसरी करता येत नाही. मग दुसरी करायची असेल तर तिला पहिल्यांदा सोड चिठ्ठी द्यायला पाहिजे. सोड चिठ्ठी देण्याकरता काही काळ जावा लागतो आणि मग दोघांनी हजर करून, नाही तर मग आरोप करून, यांनी माझा छळ केला, यांनी मला असा त्रास दिला. मग वकील मंडळी कागद लिहायला आहेतच. नाही म्हणजे शब्द लिहायला. काय कशातून मांडलं सगळं? आरोप प्रत्यारोप खेळ कशाचा आहे? शब्दाचा आहे. मुस्लिम माणसांनी 7 8 10 लग्न केली म्हणले त्याला कायदा नाही, त्यांच्यात परमिसेबल आहे त्यांच्या शास्त्रांनी. म्हणजे लक्षात ठेवा, नागरिक भारताचेच. एकाला कायदा लागू आहे, एकाला कायदा लागू नाही. तुम्ही माळ घातली, माळ घातल्यानंतर हरिपाठ म्हणायला पाहिजे, पंढरीच्या वारीला जायला पाहिजे, आळंदीची वारी करायला पाहिजे, रोज नामस्मरण करायला पाहिजे. हे विधी सांगितला. दुसरा म्हणला असं करून कुठे देव भेटतो का? हे बरोबर आहे. ते म्हणलं चुकीचं बरोबर. म्हटलं बा चुकीचं बरोबर काही वाटत नाही, मला कळत नाही. ज्याला जे वाटतं ते बरोबर, नाही का? ज्याला जे वाटतं ते. म्हणून हा सगळा खेळ कशाचा आहे? म्हणून महाराज म्हणले एकूच जो विधू का काळ विशेष अवघी, एवं विधी तो नव्हे, विधी निषिद्धही निषिद्ध नव्हे. बघा आता एक गंमत सांगतो. आमोशा वाईट मानता तुम्ही. आमोशाला घराच्या बाहेर पडू नये, बरोबर आहे. आमोशाला इकडे तिकडे जाऊ नये. काही काम करायचं असेल तर साठेखत नवीन घर घेणं आमोशाला करायचं नसतं. तुम्हाला एक सांगू का माहिती म्हणून? पंढरपूरच्या बाबतीत असा निकाल लागलेला आहे की पंढरपूरमध्ये अमावस्याला सुद्धा लग्न करायला हरकत नाही, कारण तिथे पांडुरंगाचं अस्तित्व आहे. म्हणून तिथे कोणचंही नाट तिथे लागत नाही, बरोबर आहे. बरं, एरवीच्या अमावस्या सगळ्या तुम्ही वाईट ठरवता. दिवाळीची अमावस्या म्हणजे काय? लक्ष्मीपूजन. मग त्या लक्ष्मीपूजनाला बायका थाटा कपडे लत्ते स्वतः घरचा सुंदर अगदी सजवतात, डागडागिने घालतात, लक्ष्मी पूजा करतात. काय अमावस्याच आहे? अमावस्याच आहे की नाही कसं म्हणता? तेव्हा एक दिवस हे विधी निषेधच. हे कशाने खेळ मांडला? आता बघा गंमत. बघा
मी काही कुणावर शेरे मारत नाही किंवा चूक बरोबर म्हणत नाही. खेळ शब्दाचा एवढंच मला सांगायचं आहे. कोणाचं बरोबर का चूक मला काही माहिती नाही. मला जे बरोबर वाटतं ते मी करतो. तुम्हाला तुमचे चुका काढण्याकरता माझी प्रवचनं नाहीत. तुम्हाला वाटली चूक सोडून द्या, वाटलं बरोबर करत राहा. आता अमावस्याच्या रात्रीला आपल्याकडे जुगार वाईट मांडला आहे, बरोबर आहे ना. तुम्ही पंजाब भागामध्ये बघा, तिथे अमावस्याच्या रात्रीला पत्ते नुसते नाही, पैसे लावून खेळावे लागतात. ते म्हणतात त्या दिवशी जर हारजीत झाली जुगारामध्ये तर वर्षभर लक्ष्मी घरात राहते. आता याला काही माझ्याकडे उत्तर नाही. मला एकाने विचारलं तुमच्याकडे लक्ष्मीपूजन काय? नाही, लक्ष्मीपूजन असतं, जरा फटाके वडे लावतो, थोडंसं इकडे तिकडे, मग झोपून जातो. अहो म्हणले आमच्याकडे झोपून जायचं नाही, रात्रभर आम्ही पैसे लावतून खेळतो. अरे म्हटलं जुगार खेळता? नहीं म्हणले महाराज जी, ये ऐसा ही है, हमारे यहाँ खेलना ही चाहिए. नाही खेळलं तर आमच्या घरातले म्हणतात गाढवा धर्माच्या विरुद्ध बघतोस. कारण आपले बापदादा खेळत होते. बापदादा आजच्या दिवशी, मग आता ह्याच्याबद्दल मी काय सांगू? चूक म्हणू का बरोबर म्हणू? चूकही म्हणत नाही, बरोबर म्हणत नाही. हा खेळ कशाने मांडला? तो शब्दाने. योग्य ठरवणारा शब्द आणि चूक ठरवणारा शब्द. मग तो काय सांगतो? महाराजजी एरवी आम्ही खेळत नाही, एरवी आम्ही कधीही जुगार खेळत नाही, पण या दिवशी खेळतो. एकोचितो विधी का फळ विशेष अवघी, एवं विधी तो नवे विधी निषेधोय नवे. तैलाभ्यंग स्नान संन्यासाशी निषेध जाण, तेची नरक चतुर्दशी दूषण नव्हता होय. काय लिहितात बघा. संन्याशाने तेल उठणं लावून जर आंघोळ केली तर पाप आहे. संन्याशाने देहाचे चोचले करायचे नसतात, उगीच अंग असं सुद्धा करायचं नसतं. ते मळ साठला तरी चालतो. तुम्ही माझं शब्द खंडन मी अजिबात करत नाही, तुम्ही वाचून बघा म्हणजे कळेल. नख वाढवायची, नख काढायची नाहीत, नखातला मळ सुद्धा काढायचा नाही. कदाचित त्याच्यामध्ये कोणी मेलं तर. जंजा वाढवायच्या, खाजवायचे सुद्धा नाही. एखादी ऊ मेली तर. अहो हे तुम्ही काढून बघा पोथ्या पुराण. त्या कोण तो ऊ झाला वदिता, काय त्या ऋषीचं नाव? हेच बघा भानगड झाली, आता मला लक्षात राहत नाही काय. त्या ऋषीने काय केलं? अहो त्यांनी भांडण केलं देवाशी. त्या जटा वाढल्या, बरेच दिवस वाढल्या, त्याने असं केलं. आता इथे ते किती जणी करत असतात असं. नाही म्हणजे याच्यात चुकलं बिकलं काही नाही. जर जीवजंतू आपल्यामध्ये निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्यांना पोसण्याकरता जर गवताचं रान आपल्या डोक्यावर आहे ना, असं करता की नाही? खोटं बोलायचं नाही. तुम्ही खोटं बोलून काय करणार? कारण तुम्हाला दिसतच नाही, चुकून हात तिथे. बरोबरच आहे. तसं त्या ऋषीचं अभंग आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. एक ऊ झाला वदिता. असं केल्यानंतर ते शेवटचा अंत काळाला त्याला सुरावर द्या म्हणले. मग तो म्हणला आयुष्यभर मी तपश्चर्या केली, काय माझं पाप गेलं? ते म्हणले असं करून तू ऊ मारलीस. ते म्हणले ऊ मारणारा जर एवढी शिक्षा, तर रोज भरपूर खातायत त्यांना काय? माझं बोलणं कळलं का? कशाचा खेळ झाला हा? कशाचा खेळ झाला? महाराजांचा मोठा अभंग आहे. आवडते करसी देवा, कोण करी तुझा हेवा रे रे. काय तुझे नियमन धर्म काय, तर आम्हाला काही कळतच नाही. म्हणली इथे असा आहे, इथे असा आहे, इथे असा आहे, इथे असा आहे. ते म्हणाले कसं अभंग जनाबाईंनी लिहिलाय. कीर्तिवानाचा अपमान केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान होतो आणि चोरटा असेल तर त्याला काय म्हणे जगताची रीत आहे, काय निषिद्ध, काय कर्म. ते म्हणले असं चालतंच. बर असो. किंवा अजामास भक्षण,
तेणे ब्राह्मणा तात्काळ पतन तेची सव्य झाले जाण याग प्रसंगी. ब्राह्मणाने जर बोकड खाल्ला तर ते पाप आहे. ओवीस सुंदर लिहिले, पाप आहे. पण यदा कदाचित यज्ञ केला तर यज्ञाचा प्रसाद म्हणून ते बोकडाचं मांस खायला हरकत नाही. पुन्हा वाचतो म्हणजे म्हणणार नाही तुम्ही मी काय केलंय भानगड म्हणून. किंवा अजामास भक्षण तेणे ब्राह्मणा तात्काळ पतन तेची सेव्य झाले जाण याग प्रसंगी. तस्मात स्वरूपी जे जे नाही ते शब्दूची पाडी ये ठाई म्हणून शब्द समर्थ पायी विधी निषादात. काय केलं ह्या भानगडी शब्दाने केल्या नाही ते तयार झालं. कशामुळे? या शब्दामुळे. तसं एकीकडे विधी म्हणायचं, एकीकडे निषेध म्हणायचं, एकीकडे चांगलं म्हणायचं, एकीकडे वाईट म्हणायचं. आता काय हे काय भानगड काय काय? हां, म्हणून महाराज म्हणले ज्या धर्मी नाही वचन तो धर्मोची मानिला कवण एवं शब्दूची प्रकाशी जाण विधी निषेधासी. या विधी निषेधाचा प्रकाश करणारा कोण आहे? शब्दच. आता बंध आणि मोक्ष हा जेवी विरुद्ध पक्ष तेथी शिष्टू एक दक्ष शब्द मात्रची. आता बंध आणि मोक्ष हे दोन्ही विरुद्ध पक्षाचे आहेत, विरुद्ध पक्षाचे आहेत. पण बंध आणि मोक्ष हे विरुद्ध पक्षाचे असून सुद्धा यांचं जे महती वाढवली ती कुणी वाढवली? शब्दाने. बंदी मोक्ष विरोधी मोक्ष या संबंधी स्पर्धा परी शब्द येणे संधी उभयतासी केली. बंध आणि मोक्ष शब्द केले प्रत्यक्ष. मुळात बंध आहे का नाही आणि मुळात मोक्ष आहे का नाही माहिती नाही, पण या शब्दाने त्यांना खरेपणा करून दिला. शब्दाने काय करून दिलं? यांना खरेपणा करून दिला. हां, बंदी मोक्ष विरोधी मोक्ष या संबंधी स्पर्धी परी शब्द येणे संधी म्हणून स्वरूप दोही अतीत. वा, स्वरूप जे आहे ते बंद मोक्षाच्या पलीकडे आहे आणि हे स्वरूपाचं वर्णन चालू आहे. स्वरूप बंदही नाही, स्वरूप मुक्तही नाही. हां, ते बंद मोक्षातीत आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्हाला बंधन करता येतं, पण ज्या क्षणाला जी सत्ता तुम्हाला सोडून जाते, या जगातली कोणचंही शास्त्र, कोणचंही शस्त्र, कोणचंही मंत्र, कोणतंही अस्त्र त्याला अडवू शकत. कारण का? हे बघा, तो तुम्ही म्हणाल मुक्त झाला, नाही नाही, बंद नव्हताच तेव्हा मुक्त होण्याचा प्रश्न नाही. बंद नव्हताच म्हणून या ठिकाणी बंद आणि मोक्ष शब्द केले प्रत्यक्ष. स्वरूप दोही अतीत ते तर मोक्षाशी शब्द उठवित. त्या मोक्षा माझी होतं बंदाचा ठाव, नाही का? मुक्त झाला म्हणल्या म्हणजे बद्ध होता असा अर्थ निघतो. मुक्त झाला म्हणला म्हणजे बद्ध होता असा अर्थ निघतो. मुक्त शब्द का? बंद आला म्हणून. जर बद्धच नसेल तर मुक्त कुठून? मुक्त नसेल तर बद्ध कुठून? म्हणून एकूच उल्लेख पाहो हो केला शब्द उभयासे ठाव एरी शब्दे विणवाओ ते दोन्ही. मला तर अनेक माणसं भेटतात, खूप भेटतात. आता प्रवचन झालं होतं गाडीजवळ, हा आला, तो आला, तो आला, तो आला, तो आला. मग एकाने मला विचारलं, काय महाराज कशी काय प्रकृती वगैरे बरी आहे ना? ठीक आहे. त्याच्या मागून दुसरा आला, त्याने तुम्हाला विचारलं तुमची प्रकृती बरी आहे का? म्हणजे बरी नव्हती का? माझं बोलणं कळलं का? ही भानगड कोणी केली? जो पहिला येऊन मला विचारतो की महाराज तुमची प्रकृती बरी आहे ना, तेवढंच त्यांनी ऐकलं. त्याला वाटलं हे सूत्र बरोबर आहे महाराजांशी बोलायला. म्हणजे महाराज तुमची प्रकृती बरी? अरे नाही रे, चांगला आहे मी. मग त्यांनी विचारलं, हा विचारण्याचा प्रघात आहे, काय कसं काय? हे बघा, काही जर बोलणं सुरू करायचं असेल तर काहीतरी विषय लागतो ना. काय कसं काय बरं आहे ना, ही बोलण्याची पद्धत आहे. हां, आल्याबरोबर काही लगेच काही विचारत नाहीत का अमकं का तमकं, कसं काय बरं आहे ना, तब्येत वगैरे बरी आहे ना, बाहेर का हवा पाणी कसं आहे, नाही तर कॉमन विषय पाऊस पाणी कसं काय झालं, नाही का? तर मला एक गंमत म्हणून सांगू का? इंग्लिश लोकांमध्ये, ब्रिटनमध्ये असे काही काही अलौकिक वस्तू आणून ठेवलेल्या असतात
डेकोरेटिव्ह पीसेस. डेकोरेटिव्ह पीसेस म्हणजे अतिशय सुंदर म्हणा, एखादी भावली म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, चिनी मातीचं काहीतरी अप्रतिम असं वस्तू म्हणा, बरं का. मग ते किंवा फुलाची फुलदाणी म्हणा, मोठी मोठी महाग, त्याच्यावर सोन्याची बॉर्डर बिर्डर अशा कब्बसा सुंदर. पण त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? ऐकून ठेवा. आल्यानंतर एकदम हॅलो करायचं आणि पुढे काय बोलायचं? कॉन्व्हर्सेशन पीसेस. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. काय म्हणायचं? मग आल्याबरोबर एकदम काय कसं काय नाही, ओ व्हॉट अ ब्युटिफुल वास, वेर डिड यू गेट इट? ओ आय हॅड गॉन टू पॅरिस, I brought it from there. Oh, very fine. We have got also in our home like that. झालं सुरू. मग फुलदाणी संपली, मग साडीवर आली, फ्रॉकवर आली, पर्सवर आली, मग पोरा बाळावर आली, इंटिरियरमध्ये गेली. काय? हां, मग एवढं वर्ष झालं अजून तुमच्या मुलीचं लग्न काय नाही, कळलं का तुम्हाला? फुलदाणीतली फुलं. पण पहिल्यांदा तो जर विचारलं तर काहीतरी सुरुवात पाहिजे ना, कॉन्व्हर्सेशन पीसेस. का किंवा एखादं तिकडे सुंदर सुंदर पिक्चर जमवण्याची सवय आहे. मग एखादं विचारतात, वा अरे व्हॉट ब्युटिफुल पीस, कोणाचं पेंटिंग आहे, कोणाचं आहे? हां, वा वा, हो आय ब्रॉट इट इन सेल फॉर 1,00,000 रुपये. हो, तुम्ही म्हणाल चित्राला 1,00,000 रुपये घालवते काय, लाखात गेलायचं, हे येडा आहे. अशी कुठे चित्र जमा करायचं असतात का? हां, आपल्याकडे काय तो रवी वर्मा, काय चित्र आहेत त्याची, हां काय चित्र आहेत. हां, तिथे मायकेल अँजेलो वगैरे त्यांची चित्र करोडोवधी रुपयाला किंमत त्या चित्रांची. हां, तो व्हॅन हो म्हणून होऊन गेला, तो नुसता कोळशाने चित्र काढत होता, असे ब्लॅक अँड व्हाईट अप्रतिम. मग त्या चित्रांची किंमत सध्याच्या काळामध्ये एक जर आता त्या आपला हुसेन वारला ना, त्याची चित्र बघा, एक एक चित्र सध्या 1-1 कोटीला जातं आहे त्याचं. काय कोणी म्हणेल हे बरोबर आहे, कोणी आता मला सांगा, त्या नुसत्या रेगोट्याची किंमत कुणी वाढवली? अहो काय दिसतंय? अरे यू डोंट अंडरस्टँड, दिस इज मॉडर्न आर्ट. कळणं म्हणजे जुनी चित्र आणि न कळणं म्हणजे मॉडर्न आर्ट. हां, पूर्वीचं जे आता ते रवी वर्मा चित्र बघा, मयसभेमध्ये आणलेली आहे द्रौपदी, तिचं वस्त्रहरण चालू आहे, किंवा मग ते दरबारमध्ये शिष्टाई चालू आहे कृष्ण, ही चित्र बरोबर आहे, समजतात. पण ते म्हणजे तिथे यू हॅव नॉट टू अप्लाय युअर माइंड. किंवा आपला मुळगावकर म्हणा, पण हुसेनचा घोडा बघितला तर ते नुसती आकृती अशी तशी असेल. हां, म्हणजे दॅट इज अ फॉर्म ऑफ आर्ट. माझं म्हणणं काय? हां, आता हे मॉडर्न आर्ट आहे, हे आर्ट असंच असतं, ही किंमत कुणी वाढवली? मला काय सांगायचं आहे? हां, म्हणजे कोण कमी किंवा कोण जास्ती असंही काही नाही आहे. रवी वर्माची चित्र चांगली, ह्यानी केलेली कमी असं काही नाही. ज्याची त्याची किंमत जी वाढली ती कशामुळे? हां, त्या मॉडर्न आर्टला सुद्धा किंमत कशामुळे प्राप्त झाली? शब्दामुळे. हां, मोक्षासी बंद कारण अन्यथा मोक्ष कैचे मोक्षपण, म्हणून विरुद्धची जाण ज्ञानी आणि अज्ञानी दोघासी नेमिले दोन्ही, वस्तू तव कडसणी दोहीची मिथ्या. असो येथे ज्ञान मोक्षासी मिरवी, अज्ञान बंधकत्व दावी. हे बंध आणि मोक्ष हे कुणी आणले? कुणी आणले? शब्दानी. शब्दाने दाखवलं एक ज्ञान, शब्दाने दाखवलं अज्ञान. या महिन्याभरात अमृतानुभवाच्या प्रवचनात तुम्ही ज्ञानी आहात तेही मला माहिती नाही, आणि अज्ञानी राहिलात का तेही मला माहिती नाही. काहीतरी फरक पडला एवढं नक्कीच. ज्या शब्दाचा वापर आयुष्यभर करत होता त्या शब्दाचं मोल जरी कळलं तरी पुष्कळ झालं. कारण आकाशाचा बाहेर पडलेला पहिला भाग आहे शब्द. त्या शब्दाची किती ताकद आहे, आणि ताकद आहे म्हणून या प्रकरणाची ओवी सुरू झाली. बाप उपयोगी वस्तू शब्द, बाप बाप बाप, आश्चर्यकारक, काय शब्द आहे, काय शब्द आहे, काय शब्द आहे. पण शेवटी
ज्ञानेश्वर महाराजांना एकच दाखवायचं होतं की मूळ स्वरूपाच्या ठिकाणी शब्दसुद्धा निकामी आहे. इथे बंध नाही, इथे